धन्यवाद. पुन्हा एकदा आपण बोलतोय दुपारच्या सत्राकडे. पहिल्या फेरीतील 9वा सामना सर्वोदय 11 विरुद्ध भैरवली लाडवाडी. पहिला संदेश पहिला फलंदाज या ठिकाणी सुंदर असा पुश केला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. या ठिकाणी एक धावा घेण्यात यश आलं. एका धाव्याने मात्र खातं ओपन केलं. आकाश गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकवरती अजय. नॉन स्ट्राईकला संदेश गेला. मात्र आकाशाची पॉवर प्लेचं षटक हाताळतो. दुपारच्या सत्रामध्ये पोहोचलेली ही फेरी आपण पाहतोय 9वी मॅच. यावेळेस मात्र काहीसाच लेग साईडला मारा केला तर चौथी धाव घेण्यात यश आलं आणि एका धाव्याने मात्र अजय याचं सुद्धा खातं ओपन केलंय. संदेश आणि अजय यांनी आपल्या एक धावाने खातं ओपन केलंय. आता पुढील चेंडूचा सामना करेल पुन्हा एकदा संदेश. आकाश मात्र गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. सो राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतो. या ठिकाणी पाहायला लागेल. या ठिकाणी पुन्हा एकदा कायसा लेगच्या दिशेनं मारा केलाय. पंचांच्या दोन्ही हात समांतर धावा मिळतात. अवंतर धावेने मात्र धावसंख्येत भर पडली. धावसंख्या पोहोचली 3 या अंकावरती. 3 झाले. 2 रन काढले. नाही 2 काढले. दोघांनी 1 रन काढला. वाईट आला त्याचा. हां पहिला तो स्ट्राईकला होता ना. संदेश होता पहिला स्ट्राईकला. 3 रन झाले. 2 बॉल झाले. चला पुढे तिथे पुन्हा एकदा स्वर मारा केलाय. चेंडूला पाठवलं. फाईन लेगच्या दिशेला चेंडू चाललाय. 1 बाउल सीमारेषे बाहेर येतोय. खानखानी चौकाराने धावसंख्या मात्र धावले. धावसंख्या पोहोचले 7 या धावसंख्यावरती. पुन्हा एकदा संदेश आणि 3 बॉल झाले. वाईट आला. पुन्हा एकदा संदेश खरपे समाजात आकाशाचा या ठिकाणी आडवा बॅटने केलाय. चेंडू चाललाय लोंगांच्या दिशेला. या ठिकाणी एक धाव पूर्व दिसण्याचा प्रयत्न केला जाईल आणि या ठिकाणी मात्र बॉल बचगे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाने मात्र धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचले पुन्हा एकदा 9व्या धावांकावरती. बिनबाद 9 धावा. पहिले षटक पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती. अरे दादा त्यांनी एक सिंगल काढला ते वाईट आला आणि बाउंड्री मारली. त्यांनी 2 रन काढले. पहिल्या वनडे ह्यानीच काढला सिंगल. पुन्हा एकदा या ठिकाणी फ्लिक केलंय. पाहूया चेंडूला पाठवलंय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय येतोय. पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या पोहोचले 2 अंकामध्ये. धावसंख्या झाले 13 धावा. चला 13 धाव. पहिले षटक प्रगतीपथावरती अजूनही पाहतोय. स्ट्राईक वरती संदेश आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या दिशेला. यष्टीरक्षकच्या वर्ण या ठिकाणी ट्रॅव्हल होते. पुन्हा एकदा चौकारच्या दिशेने. या षटकातील 3रा चौकार येतोय. षटक महागडा ठरतोय. धावसंख्या पोहोचते बिनबाद 17. पाहूया पुढील षटकामध्ये 17चा खतरा कोणाला होतोय. चला थोडं मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय. पंचांना सुद्धा विनंती असेल थोडं स्पीडअप घ्यायचंय. चला करणारा विनंती असेल थोडं. चला पुन्हा एकदा गुफरील गोलंदाज. करणारा गोलंदाज धुरा कोणाकडे संपवलं पाहूया. जर्सी नंबर 46 गोलंदाज मंगेश लाड.
स्ट्राईक वरती आहे मला वाटतंय अजय आहे ना स्ट्राईकला अजय अजय आहे ना स्ट्राईकला अजय. पहिल्या स्ट्राईकला अजय, नॉन स्ट्राईकला संदेश. गोलंदाजी मार्क वरती आहे मंगेश. चला सामन्याला जलद गती द्यायचंय, एवढा वेळ घेता येणार नाहीये मित्रांनो. चला पहिलं चेंडू या ठिकाणी मंगेश यांचा. या ठिकाणी कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नात अपयश आलाय. बॅटची आतली कडा लागली होती आणि चेंडू रक्षकाकडे समावला. निर्धाव चेंडू सांगता या ठिकाणी मंगेश लाड यांचा पहिला चेंडू. अजय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. यावेळेस पुन्हा एकदा कसा लेट कट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय. एक धाव तिथे त्या ठिकाणी पूर्ण केले आणि एका धावेने मात्र स्ट्राईक वरती पोहोचलाय तो, ज्याने मागील षटकामध्ये 3 चौकार मारले असा संदेश. धावसंख्या 1ने पुढे सरकले. धावफलक आपल्याला सांगतो धावसंख्या झाली 18 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहे मंगेश लाड. या ठिकाणी मंगेश लाडचा चेंडू आलाय आणि खूप पल्ल्याड गेलाय. धावा येतात 6 धावा. 6 धाव्याने मात्र धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या पोहोचले. धावफलक आपल्याला सांगता 18+6 24 धावा. बिनबाद 24 धावा. संदेशने मात्र गोलंदाजाचा संदेश घेतला आणि चेंडूला वारंवार पाठवले सीमारेषे बाहेर. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आणि यावेळेस मात्र षटकाराने सुरुवात केली संदेश याने. दबाव खाली असेल गोलंदाज मंगेश. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, चेंडूला पाठवला या ठिकाणी लॉंग ऑफच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली जाईल. फंबल झालंय आणि या ठिकाणी दुसरी ही धाव पूर्ण यशस्वीरित्या. 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते हळूहळू 26 या धावसंख्येवरती आणि संदेश मात्र सुंदर अशी सुरेख फलंदाजी करतोय आणि फलंदाजीने मात्र मंत्रमुग्ध करतोय ते प्रेक्षक रसिकांना आणि सर्व क्रिकेट प्रेमींना. पुन्हा एकदा संदेशाची फलंदाजी. पुन्हा एकदा सुंदर टोला चेंडू, चेंडू ट्रॅव्हल होतो कॉमेंट्री कक्षाकडे आणि गच्छाड असं क्षेत्ररक्षण. चेंडू चालला एक समालोचन कक्षाला भेट द्यायला येत आहेत 4 धावा. त्याचप्रमाणे मागील झालेल्या सामन्यामध्ये ज्या संघाला पराभव स्वीकारावा लागला होता असा संघ साई प्रतिष्ठान भैरव या संघाने यायचं आणि आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं. चला काहीसा दबाव खाली पाहतोय आपण. मंगेश याला पुन्हा एकदा संधी, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल केलाय त्या ठिकाणी स्क्वेअरलेग आणि डिब्युकेटच्या मध्ये चेंडू सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळतो. आणि पाहिला धाव बाद होतो का आणि या ठिकाणी मात्र पंचांकडे अपील मागली जाते. पंच अपील स्वीकारतायत. संदेशला मात्र माघारी परतावे लागेल. सुंदर फलंदाजी करत आणि धावबाद होऊन माघारी परतलाय संदेश. 2 षटकाची समाप्ती होते. पंचांचा इशारा येतो 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 31 धावा. एक गडी बाद 31 धावा 2 षटकानंतर. स्ट्राईक वरती संदेशाच्या जागांसाठी गेलो. पाहूया कोण येत आहे. सचिन गडशी. चला मित्रांनो थोडं स्पीडअप घ्यायचं. एक करणारा विनंती असेल या ठिकाणी लाडवाडी. पाहूया सचिन मात्र नॉन स्ट्राईकला थांबवलं गेलं आणि षटकाची समाप्ती झाली. सो एक फलंदाजी पाहायला मिळाली संदेशाची, परंतु धावबादच्या रूपाने या ठिकाणी मोठा झटका लागला होता तो सर्वोदय 11 या संघाला. चला पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अजय. या ठिकाणी फुलटा चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये पाहूया झेल पकडला जातोय का आणि या ठिकाणी झेल सुटलाय. चुकीला माफी नाही. चुकी झाली. पाहूया किती महाग पडू शकतो. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज झालाय आशिष. स्ट्राईक वरती आहे सचिन गडशी. नॉन स्ट्राईकला अजय. गोलंदाजी मार्क वरती आशिष. झेल उठला होता परंतु झेल सुटलाय.
या ठिकाणी आकुरपटा चेंडू खाली राहिला आहे, समजला नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चला पुन्हा एकदा सचिन स्ट्राईक वरती, गोलंदाजी मार्क वरती हलकं सरनात धावत जाऊन अंपायरला क्रॉस केलाय. या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पाहूया. यावेळेस मात्र कोणतीही चूक नाहीये. सचिन आला, एक चेंडू खेळला, दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद होऊन गाडी परतला. सर्वोदय 11 तुंबाड या संघाला गेला हा दुसरा झटका. सचिनच्या रूपाने धावसंख्या मात्र सिरावले, धावसंख्या झाले 32 धावा. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी आपल्याला आशिष याच्याकडून. सचिन सॉरी महेश, सचिन याची जागा घेण्यासाठी महेश, गोलंदाजी मार्क करते मंगेश, नॉन स्ट्राईकला अजय. अजयला मात्र स्ट्राईक घ्यायला गेले. सलामीचा फलंदाज आहे, पहिल्यापासून फलंदाजी करतोय. यावेळेस मात्र आकुरपट्याचा चेंडू होता, चेंडू थोडं पुढे केलं होतं, पंचांकडे धात्मा केली जाते, परंतु निर्धाव चेंडू सांगता पुन्हा एकदा होते. सुरेख गोलंदाजी, 4 चेंडू टाकले गेलेत, 1 धाव खर्च केलेत आणि 1 गडी बाद केला या ठिकाणी आशिष याने. पुढील चेंडू पुन्हा एकदा मंगेश याचा, स्लोअर चेंडू होता, चेंडूला ट्रॅव्हल केलंय, चेंडू जातोय फाईन लेग दिशेच्या वरून, येतोय बाबा रामदेव पतंजली, षटकार एकदम शुद्ध. धावसंख्या मात्र पुढे सरकले, धावसंख्या पोहोचली 37 या धावांवरती, सॉरी 38 या धावांवरती. आणि शेवटचा चेंडू पाहूया कशा प्रकारे हाताळतोय मंगेश. अजूनपर्यंत सुरेख गोलंदाजी केली होती, 4 चेंडू मध्ये मात्र फक्त 1 धाव खर्च केला होता, परंतु पुढील चेंडू, शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मंगेश याचा, पुन्हा एकदा आकुरपडा चेंडू पाहूया. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय, एकदा पूर्ण केले चेंडू, पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय लॉंगॉनच्या दिशेला. त्या ठिकाणी गच्छार असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, आणि 3 धाव यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील आणि 4थ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, परंतु तो प्रयत्नच राहील कारण शेवटचा चेंडू होता. चेंडू धावसंख्या पोहोचवले 3 षटकाच्या नंतर 40 पार, 41 धावा, 42 धावांचं आव्हान असेल ते भैरवली लाडवडी या संघाकडे. मी सर्वोदय 11 तुंबाडे संघाला विनंती करतो मित्रांनो, आपण लवकर जाऊन क्षेत्ररक्षण सजवायचे. पुढील नाणेफेकीसाठी कॉल असेल. तुंबाड कदमवाडी नंबर 1 विरुद्ध त्रिरत्न बौद्धवाडी, दोन्ही संघांच्या संघनायकाने त्वरित नाणेफेक कक्षाकडे यायचंय. तुंबाड कदमवाडी नंबर 1 विरुद्ध त्रिरत्न बौद्धवाडी. चला थोडं सर्व 11 तुंबाड संघ आपण एका बाजून थोडं आत्महत्या जायचं, सहकार्य करायचं, सहकार्याची अपेक्षा. जर कोणत्या संघाकडून सहकार्य लागणार ते वेळेचं, तुम्ही जर का वेळेचं सहकार्य केलं तर या ठिकाणी स्पर्धा लवकर आणि यशस्वीरित्या पार पडतील, यामध्ये मात्र कोणती शंका नाहीये. धन्यवाद. चला सलामीचे फलंदाज या ठिकाणी तयार ठेवायचे आहेत. भैरवली लालवाडी 42 धावांचं आव्हान असेल आपल्याकडे, कंपल्सरी चेस असेल. सरक तुंबाड कदमवाडी नंबर 1 कर्णवर पाठवायचंय. या ठिकाणी समोरचा संघ आपली वाट पाहतोय. चला मित्रांनो, सर्वोदय 11 तुंबाड आपल्याला सुद्धा विनंती असेल, आपण लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावायचं. 42 धावांचं कडवं आव्हान या ठिकाणी लाडवाडी या संघाकडे आहे. अजूनपर्यंत आपण जर उल्लेख केला पुढील फेरीमध्ये पोहोचलेल्या संघांचा, सकाळच्या 17 पासून ते दुपारच्या 17 पर्यंत
तर पहिला सामना झाला होता संघर्ष भागनवडी विरुद्ध पंचशील बौद्धवाडी, यामध्ये संघर्ष भागनवडी संघ विजय ठरला होता. दुसरा सामना झाला होता हुडकाड वरचीवाडी विरुद्ध जय शिवाजी वावगड, यामध्ये हुडकाड वरचीवाडी हा संघ विजय ठरला होता. त्यानंतर सामना झाला होता सौनस रांगलेवाडी विरुद्ध बहिरवली देऊळवाडी, यामध्ये सौनस रांगलेवाडी हा संघ विजय ठरला होता. त्यानंतर पणालजे रामवाडी मालडोली पाटीलवाडी, यामध्ये मालडोली संघ विजय झाला होता. पणालजे सौनस सडेवाडी आणि कातकडवाडीमध्ये कातकडवाडी मात्र संघाने विजय संपादन केलं होतं. चला सलामीची फलंदाज मित्रांनो लाडवाडी क्षेत्ररक्षण लागलंय, वेळेचं सहकार्य करायचं थोडं. लालवाडी संघ बहिरवली लाडवाडी, त्यानंतर तुंबाड शिंदेवाडी आणि मैत्री 11 पातेवाडी, याच्यामध्ये तुंबाड शिंदेवाडी हा संघ विजय झाला होता. आणि पणालजे कोंडवाडी त्याचप्रमाणे साई प्रतिष्ठान भैरवली या संघामध्ये पणालजे कोंडवाडी हा संघ विजय झाला होता. या दिवशी आपण पाहतोय सामना सर्वोदय 11 तुंबाड विरुद्ध बहिरवली लाडवाडी. 42 धावांचं आव्हान, कोण जिंकतंय? फलंदाजी करणारा संघ की गोलंदाजी करणारा संघ? चला मित्रांनो फलंदाज थोडं लवकर जायचं. चला आकाश आणि अक्षय यांची जोडी, आकाश लाड आणि अक्षय लाड. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आशिष. चला आपण 30 या सर्कलच्या बाहेर प्लेअर बघतोय. लोंगॉनच्या दिशेला एक प्लेअर पाहायला मिळतोय, त्याचप्रमाणे मिडऑफच्या दिशेला एक. चला आशिषाचा पहिला चेंडू, 42 धावांचं आव्हान, आकाश स्ट्राईक वरती. आकाश आणि चेंडू टोलवलाय, चेंडू दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील पूर्ण केलेत. थोडीशी हाईट कमी पडली कारण त्या काळी कॉम्प्लॅन नव्हता. पुन्हा एकदा आपण जर सामन्याचा उल्लेख करतोय, 42 धावा, समीकरण झाले 17 चेंडू आणि 40 धावा. पुन्हा एकदा आकाश क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, सुरेख चेंडू, वरकर चेंडू, या ठिकाणी मात्र खोदून काढला होता आणि एक धाव घेण्यात यश आले होते. आकाशाला स्ट्राईक वरती पोहोचलाय अक्षय. आजच्या या आयोजित टुर्नामेंटसाठी पन्हाळजे बलदेवाडी संघाचे खेळाडू सहदेव नासरे यांच्याकडून आमच्या मंडळास 501 रुपयाची देणगी आलेले मंडळ त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. चला पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र चेंडूला टोळला, चेंडू ट्रॅव्हल होतोय, सचिन घरशी चेंडू खाली येतोय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी, परंतु चेंडू चाललाय मैदानाला गुदगुदवा करत सीमारेषे बाहेर येतोय चौकार. अक्षय याने मात्र खातं ओपन केलंय चौकाराने. धावसंख्या पोहोचले 7 या आकड्यावरती. अक्षय आणि आकाशची ही जोडी पुन्हा एकदा आपण वळतोय मैदानाकडे. आशिष मात्र गोलंदाजी मारतोय. पुन्हा एकदा कायसा स्टेपअप करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्नात अपयश आलं, यश आलंय त्या आशिष याला जेलबाद करून माघारी परतावं लागेल अक्षय याला. आशिष मात्र सांगतोय पहिला चेंडू तुझा होता तर हा चेंडू माझा होता. चौकारानंतर सुंदर कमबॅक, कॉट बिहाइंड द, माघारी परततो या ठिकाणी अक्षय. अक्षयाच्या जागासाठी कोण येत आहे? मंगेश. समीकरण मात्र पुन्हा एकदा बदलतंय. 7 धावा अजूनही जिंकण्यासाठी या ठिकाणी 14 धावांनी 14 चेंडू आणि 35 धावांची गरज. या ठिकाणी मात्र स्वेर मारा होता, बॅटची कडा घेऊन मात्र यशस्वीच्या हातामध्ये चेंडू गेला होता, परंतु झेल सुटलाय, कठीण झेल होता, परंतु 4 रन त्या ठिकाणी वाचवलेत. खराब चेंडू होता परंतु सुंदर यष्टिरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाले यष्टिरक्षकाकडून. पुन्हा एकदा आशिष मात्र दर्शन नंबर 21 गोलंदाजी मार्कवरती 7 धावा खर्च केलेत. यावेळेस मात्र चेंडू सुरेख होता, खोदून काढलाय, चेंडूला ट्रॅव्हल केलं, पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचतोय का. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्या वेळेचा प्रयत्न केला जाईल का आणि 3 धावा पूर्ण केल्या त्या ठिकाणी.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र पुढे सरकले, धावसंख्येला पोहोचले, दुहेरी अंकामध्ये धावसं फरक आपल्याला सांगतोय 10 धावा. एक गडी बाद 10 धावा. समीकरण बदलतोय. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज. चला थोडं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. सर्वोदय 11 तुंबाड. पाहूया पुढील चेंडू घेऊन कोण येते, पुढील षटक कोण हाताळतंय, एकंदर कोणाकडे धुरा सोपवतायत. सचिन गडशी. फलंदाजीमध्ये कमाल करू शकला नव्हता सचिन, परंतु पाहूया गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे कमबॅक करून देत आपल्या संघाला. 12 चेंडू आणि 32 धावांची अजूनही गरज. चला आपण पुन्हा एकदा बोलतोय मॅचकडे. सचिन गडशी गोलंदाजी मार्कवरती आला. चला मित्रांनो थोडं स्पीडअप घ्यायचंय. सर्वोदय 11. पहिला चेंडू सचिन याचा सामना करेल. या ठिकाणी मात्र बॅटची कडा घेतलाय सचिन, स्वतः चेंडू खाली येईल. यावेळेला मित्र कोणतीही चूक नाहीये. मंगेशला मात्र माघारी परतावं लागेल. बहिरवली लाडवाडी संघाला लागलेला हा दुसरा झटका. मंगेश 4 रूपाने धावसंख्या स्थिरावले. 10 धावा आणि 2 गडी बाद. 11 चेंडू आणि 32 धावांची अजूनही गरज. सलामीवीर आकाश अजूनही नॉन स्ट्राईक एन वरती. मंगेश याच्या जगांसाठी गेले. पाहूया कोण जात. यश आशिष. पाहूया आशिष आणि गोलंदाजी मात्र सुरेख केली होती. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पुन्हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज सचिन. हलका सराव धावसराव त्याला क्रॉस केलाय. या ठिकाणी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि यावेळेस मात्र यष्टी रक्षकाकडून कोणतीही चूक नाहीये. बॅक टू बॅक विकेट्स या ठिकाणी पाहायला मिळतात. ते लाडवाडी संघाकडून जातायत, हजेरी लावतायत आणि परत येत आहेत. या ठिकाणी मात्र दबावामध्ये दिसतंय लाडवाडी संघ. सचिन गडशी इज ऑन हॅट्रिक. पाहूया हॅट्रिक होते का या चषकातील पहिले हॅट्रिक पाहायला मिळते का. आशिष याची जागा घेण्यासाठी मैदानात गेलाय. अविनाश. चला थोडा स्पीडअप घ्यायचंय मित्रांनो. सचिन गडसी आपण हॅट्रिक वरती पाहतो. पाहूया हॅट्रिक होते का पूर्ण. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली. चेंडू 38 सर्कल मध्ये थांबला. 1 धाव पूर्ण केली आणि या बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी आपण आकाशला मात्र स्ट्राईक वरती पाहतोय. समीकरण झालंय 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. समीकरण थोडं कडवं आहे, परंतु इम्पॉसिबल असं काही नसतं, कारण इम्पॉसिबल शब्दामध्ये सुद्धा पॉसिबल लपलेलं असतं. पाहूया आकाश कशा प्रकारे सामना करतोय. यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता. व्हेरिएशन पाहायला मिळेल चेंडूमध्ये. समीकरण पुन्हा बदलतं. 8 चेंडू आणि 31 धावांची गरज. आकाशला मात्र हाणामारी करावी लागेल. बॅट आणि बॉलची हाणामारी करावी लागेल आकाश याला, कारण रन रेट वाढत चाललाय. यावेळेस प्रयत्न केला होता, प्रयत्न अपयश आलाय. पायावरती चेंडू आदळला होता. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघावी लागेल. पंच काही इशारा देत आहेत. लेग बाय, बॅट कट. पुन्हा सचिन गडशी गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. सुरेख गोलंदाजी हाताळत अजूनपर्यंत 2 धावा खर्च केलेत. यावेळेस मात्र काय चेंडू स्वेअर मारक चेंडूने काहीशी उचलून घेतली होती. समाधान होता चेंडू आणि निर्धाव चेंडू सांगता होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 12 रन. 12 धावा. खरोखर सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये मात्र 10 धावा खर्च केल्या होत्या. सचिन आला. सचिनने फक्त आणि फक्त 2 गडी बाद करून 2 धावा खर्च केलेत. समीकरण मात्र बदलते आता. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 6 चेंडू 30 धावा. गोलंदाजी मार्गवरती आला अजय. शिवशक्ती बालमित्र मंडळ बहिरवली मुंबई अध्यक्ष प्रकाशजी भागणे साहेब,
हे सुद्धा आमच्या निमंत्रणाला माझे ज्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आसनास्थ व्हायचं आहे. धन्यवाद. पाहूया या ठिकाणी झेलचा प्रयत्न केला झाला. सुरेख झेल टिपलाय. सुरेख झेल टिपला या ठिकाणी. रनिंग झेल पाहायला मिळाला आपला आणि सलामीवीर आकाशला मात्र माघारी परतावं लागेल. 5 चेंडू आणि 30 धावांची अजूनही गरज. बाबा आकाशच्या जागेवरती कोण येत आहे? तसेच सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर सरचिटणीस आमचे मित्र राजेशजी बागणे यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसनास्थ व्हायचं आहे. आमच्या मुंबई मंडळाचे सचिव संदीपदादा बागणे यांना विनंती करतो की त्यांनी प्रकाशजी बागणे यांचा सत्कार करायचा आहे. तसेच आमच्या मंडळाच्या निमंत्रणाला मान देत महाराष्ट्र राज्य पोलीस बल संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष तसेच मराठा वॉरियर्स गड किल्ले संवर्धक आपल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ल्याचे संवर्धन आणि जतन करायचं काम अविरत 11 वर्ष करतायत असे राहुल दादा खैर यांचं सुद्धा याच ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी मंडळाच्या वतीने त्यांच्या गदारात स्वागत करतो. त्यांना विनंती करतो की आपण आसनास्थ व्हायचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा वळतो आपण मॅचकडे. सुंदर प्रयत्न होता या ठिकाणी सचिन यांचा. कॉन्फिडन्स हा वरच्या लेवलचा आहे. जर का सामना आपल्या बाजूने असेल तर कॉन्फिडन्स सुद्धा हा 7व्या आसमानावरती असतो आणि त्याच ठिकाणी पाहायला मिळत आहे तुंबाड सर्वोदय 11 तुंबाड या संघाकडून. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. चेंडू काहीसा खाली आला. अजय याचे शेवटचे काहीसे चेंडू शिल्लक असेल. मित्रांनो यानंतरचा होणारा पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल तुंबाड कदमवाडी नंबर 1 विरुद्ध त्रिरत्न बौद्धवाडी. या ठिकाणी या सामन्यामध्ये तुंबाड कदमवाडी संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारले. तर मी या ठिकाणी त्रिरत्न बौद्धवाडी या संघाला विनंती करेन आपण क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. आणि यावेळेस मात्र त्रिफलाशी देतो अजय याच्या गोलंदाजीवरती. एका पाठोपाठ एक फलंदाज या ठिकाणी बाद होताना दिसत आहेत. बहिरवली लाडवाडी या संघाकडून काहीसा बॅकफुटावरती टाकलंय सर्वोदय 11 तुंबाड या संघाच्या गोलंदाजाने. पहिलं षटक हाताळलं होतं आशिष आणि दुसरं षटक हाताळलं होतं सचिन आणि यावेळेस मात्र गोलंदाजी मार्गवरती आहे अजय. चला पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज. पाहूया कसा क्रॉस झाला खेळण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला पाठवून दिलंय. सीमारेषे बाहेर आला. एक चौकार मारला आणि सामना मात्र समाप्त झालाय. सामना विजय होतोय सर्वोदय 11 तुंबाडा संघ. विजय संघाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे प्रौढ संघाचे सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. चला मी त्रिरत्न बौद्धवाडी या संघाला विनंती करतो त्याने आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. चला लवकर मित्रांनो. धन्यवाद दादा. थोडक्यात आपण छोटासा सत्कार सोहळा आजच्या या फणसवाडी ग्रामविकास मंडळ संलग्न नवतरुण क्रिकेट संघ पन्हाळजी फणसवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या पहिल्या प्रवाहाचा क्रिकेटचा पहिला महासंग्राम आज दिवानगरीत कर्मभूमीत सप्रा मैदानी आज ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्य पोलीस बल संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष तसेच मराठा वॉरियर्स गड किल्ले संवर्धक संस्थापक अध्यक्ष श्री राहुल दादा खैर यांनी आमच्या या मंडळाच्या निमंत्रणाला मान देत याच ठिकाणी उपस्थित राहून आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा टाळ्यांच्या गदात त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि आमच्या मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष श्री दशरथ दादा मोहिते यांना विनंती करतो की त्यांनी राहुल दादा खैर